अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो पंच परमेश्वरी भगवान की जय। मंगल विधानचा अर्थ बघत होतो आपण। काय म्हटलं म्हणा, अपवित्र हो या पवित्र जो नमोकार को ध्याता है, चाहे सुस्थित हो या दुस्थित पाप मुक्त हो जाता है। हो पवित्र पवित्र दशा कैसी भी क्यों नहीं हो जन की, परमात्मा का ध्यान किए हो अंतर बाहर सूची उनकी, है अजेय विघ्नों का हरता नमोकार मंत्र मां, सब मंगल में प्रथम सुमंगल श्री जिनवर नेम कहा, सब पापों का है क्षय कारक मंगल में सबसे पहला, नमस्कार या नमोकार यह मंत्र जिनागम में पहला, अरहम में से परम ब्रह्म वाचक अक्षर का ध्यान करूं, सिद्ध चक्र का सद्बीजाक्षर मन वच काय प्रणाम करूं, अष्टकर्म से रहित मुक्ति लक्ष्मी के घर श्री सिद्ध नमो, सम्यक्त्वादि गुणों से संयुत तीने ध्यान धर कर्म वमो, जिनवर की भक्ति से होते विघ्न समूह अंत जानो, भूत शाकिनी सर्प शांत हो विष निर्विष होता मानो। काय सांगितलं अर्थ? असं ते म्हणताना त्याच्यामध्ये भाव असेल तर तुमचं ते विष निर्विष होईल, विघ्न दूर होतील, पापाचा नाश होईल। त्यांनी काय घेतलं ह्याच्यामध्ये आत्ता या शेवटच्या ओळींचा अर्थ काय? विघ्नौघा प्रलयम यांती, विघ्नरूपी ओघ म्हणजे समूह, विघ्नांचा समूह म्हणजे अनेक विघ्न काय होतात? प्रलयम यांती म्हणजे काय होतं? नष्ट होतात। कशामुळे नष्ट होतात? नमोकार मंत्र म्हणल्यामुळं हो म्हणा। नमोकार मंत्राने विघ्नांचा नाश होतो। ओघ म्हणजे काय म्हणले? हां लिखी। तर विघ्नांच्या समूहाचा म्हणजे अनेक विघ्नांचा नाश होतो हे सांगायचं आहे। पुढं शाकिनी भूत पन्नग म्हणजे साप सर्प। मग जे शाकिनी म्हणजे काय म्हणायचं, कुठले भूत प्रेत वगैरे, शाकिनी भूत पन्नग आदींचं विघ्न नष्ट होतं आणि जे काय विषबाधा झाली असेल तर ते सुद्धा निर्विष होतं। कशामुळे? कशामुळे? खरं कारण सांगा। ह्या सगळ्याचा नाश कशामुळे झाला? तर लोक काय म्हणाले की मंत्र म्हणलं, जाप केले, पूजा केली, विधान केलं वगैरे म्हणून
हे सगळे विघ्न नष्ट झाले. पण खरं कारण सांगा कशामुळे नष्ट झाले हो? या सगळ्या विघ्नांचा नाश का झाला? काय वास्तविक कारण मिहिरा? नाही. हां काय म्हणतात? आपले ते उदय होतात तसे म्हणून. बरं, म्हणजे खरं कारण काय? खरं कारण काय? म्हणजे जेवढे आपण कर्म बांधले गेले आहेत तेवढंच होणार ना, त्या जास्ती. बरं, हे झालं मागचं. आत्ता वर्तमानामध्ये तुम्ही मंत्र म्हणताय म्हणून ते सगळं विघ्न दूर झालं, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? तसं होणारच होतं म्हणून झालं, त्याच्यामुळं असं नाही. तर का झालं? तर त्या मंत्रामुळं नाही झालं, तर ते म्हणत असताना तुमची परिणाम विशुद्धी जी झाली ना, त्या विशुद्धीच्या निमित्तात सगळं दूर होतं. म्हणजे जे पण आजपर्यंत झालंय ना ह्याच्यामध्ये कार्य, की काय झालं म्हणजे संकट दूर झालं, विघ्न नष्ट झाले, रोग नष्ट झाले, किंवा काय म्हणायचं हे असं काय साप वगैरेंचं विष नष्ट झालं. हे याच्या मागं कारण काय? तर तुम्हाला वाटेल की ते मंत्राचं उच्चारण, तर हे कारण नाही आहे. मंत्र म्हणायसाठी तुम्ही जे काय एकाग्रता केली, त्यांच्याप्रती भक्ती केली, जी निर्मळता झाली परिणामामध्ये, त्याच्या निमित्तात सगळे रोग वगैरे दूर होतात. म्हणूनच मागं सांगितलं होतं की डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर अजून तुम्हाला चेक केलं आहे, फक्त औषध दिलं नाही, तुम्ही घेतलं नाही, काय नाही अजून, पण अर्धा बरं झालेले असता का? विश्वास म्हणजेच परिणाम जोडलात ना तुम्ही तिथं. त्या परिणामातून तुमची विशुद्धी म्हणा, एक तसं एक फिलिंग्स म्हणा, एक तयारी तुमची की बस आता मी रिकवर होणारच. जसं एक उदाहरण सांगितलं, कोरोना काळामध्ये अहमदनगरमध्ये एक उदाहरण घडलं असं की एक मनुष्य होता आणि त्याला कोरोना झाला होता आणि खूप दिवस ॲडमिट होता आणि काय झालं तरी सुद्धा त्यात प्रोग्रेस होत नव्हती. आणि असं काहीतरी ओहद्यावर असलेला माणूस होता, पदाधिकारी कुठला तरी. त्यामुळं त्याचे सगळे फॉलोअर्स म्हणा, शुभचिंतक म्हणा, खूप जण असे होते की ज्यांनी, त्याची मित्रमंडळी म्हणा, असे अनेक जण होते की त्यांच्या स्वास्थ्यासाठी कामना करत होते. आणि झालं काय की ऑक्सिजन 85च्या खाली उतरला, तो काय वर चढेच ना, आणि स्कोअर गेला होता 18च्या वर कोरोनामध्ये. आणि ते पण काय खाली उतरे ना, म्हणजे कुठून पण पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळेनात त्यांना. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की काय आम्ही काय करू शकत नाही आणि तुम्हाला काय करायचं असेल ते करा, घेऊन जायचं असेल तर घेऊन जावा. असं सांगितल्यावर घरामध्ये बायको वगैरे होते, त्यांना आणलं नव्हतं हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलमध्ये त्यांचे 4 मित्र होते त्यांच्याबरोबर, आणि डॉक्टरांनी सांगितलं की डिस्चार्ज देतोय, घेऊन जावा. पण नेणार काय, घरातल्यांना सांगणार काय? आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं थोड्या वेळाचंच मरीज आहे, हे काय राहणार नाही आहे आता. पण घरातल्यांना तर पॉझिटिव्हली सांगायला पाहिजे, किंवा त्या पेशंटला पण सगळं ते वातावरण बघून अजून टेन्स झाला होता तो, संपलंच माझं आता, हेच विचार त्याचे. आणि नेलं. त्या 4 मित्रांचा इतका जीव होता त्यांच्यावर, त्या पेशंटवर, त्यांनी त्याला दवाखान्यातनं काढलं, गाडीत घालून घरी नेलं. आणि घरापर्यंत जाऊसपर्यंत टेन्शन त्यांना की आपल्यातून हा जायला नको, ह्याचं मरण व्हायला नको. आणि घरी गेल्यावर बायको येऊन विचारली जवळ, काय सांगितलं डॉक्टरांनी. तर त्या चौघांनी काय म्हणलं, काय बोलले नाहीत, एकदम प्रसन्न चेहरे होते चौघांचे, एकदम आनंदी. म्हणले काय झालंय, काहीच नाही, एकदम ओके आहेत म्हणले आता. आणि घरात नेऊन त्यांना बेडवर झोपवलं आणि त्यांच्याबरोबर आपल्याजवळ असणारा डब्बा आहे ना, 4 जण खायला बसले आणि एकमेकांना खाऊ घालतायत. त्या पेशंटला पण खाऊ घातलं आणि त्यांना ते स्वतः पण खात बसले म्हणे. आणि ते सगळं करत असताना त्या पेशंटला समजलं की हे सगळे माझ्याबरोबर बसलेत, खायला लागलेत, म्हणजे मला काय झालंच नाही आहे, आय एम ओके. आणि खरंच त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाली आणि तो आत्तासुद्धा आहे जिवंत आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये. काय झालं,
कशामुळं बरं झालं सांगा बघू. कुठला मंत्र म्हणला आणि कुठलं तुमचं काय झालं म्हणून तो वाचला. परिणामांची विशुद्धी हेच औषध आहे, हेच सांगत होते. म्हणजे म्हणून म्हणलं ना, इथं त्यांनी जे घेतलंय ना, विघ्नौघा प्रलयम यान्ती शाकिनी भूतपन्नगाहा विषम निर्विषताम याती स्तूयमाने जिनेश्वरे. ज्यांनी कोणी जिनेश्वरांचं स्तुती केली त्यांच्या विघ्नांचा नाश होतो. भूत शाकिनी पन्नग यांचं विष निर्विष होतं. हे सगळे संकट नष्ट होतात. तर कशामुळे नष्ट होतात? जिनेश्वरांची स्तुती केली म्हणजे तुम्ही काय केलं? तर केलं आपण फक्त निर्मळ परिणाम केले. त्यांच्याविषयी भक्तीचे, बहुमानाचे, एक आदराचे जे काय भाव तुम्ही केले ना, त्या परिणामांचं फळ आहे ते, की जे सगळं संकट दूर झालं. म्हणजे भगवान करता असते तर सगळ्यांचंच भलं केलं असते की हो. कोणाचं भलं आणि कोणाचं वाईट का करतील भगवान? म्हणून म्हटलं सकाळी आमचं हेच प्रकरण चाललंय, भगवान अकर्ता आहेत. त्यांना तुम्ही करता बनवायला जाऊ नकात. म्हणून इथं पण तेच सांगतायत की जरी म्हणलं इथं भक्तीच्या स्वरामध्ये त्यांना आदर देण्यासाठी की तुम्हीच आमचे तारणहार आहात, तुम्हीच माझे सगळे संकट निवारण आहात, पापाचं नाश करणारे आहात, तुम्हीच शरणभूत आहात. पण का, कधी, कसं, त्या भगवंतांचं रोल कुठंपर्यंत आहे? तुम्ही काय म्हणायचं, जगामध्ये किती जीव हो? अनंत जीव. त्या अनंत जीवांचं अनंत दुःख, कोणाकोणाचं दुःख नष्ट करणार भगवान? आणि ते सारखं खाली येणार आणि तुमचे दुःख दूर करत राहणार. त्यांचं काम त्यांनी कधी करायचं हो मग? म्हणजे म्हणलं म्हणून की असं. आणि तुमचं पण जर दुःख दूर करणारे असते तर तुम्ही परत दुःखी नाही व्हायला पाहिजे. आत्ता दुःख जर म्हणताय तुम्ही भगवंतांनी दूर केलं तर भगवान जे काम करणार ते अल्टिमेट असणार. त्यांनी जर तुम्हाला सुखी बनवलं असतं तर तुम्ही परत कधीच आयुष्यात कुठल्याही भवभ्रमणामध्ये तुम्ही दुःखी नाही व्हायला पाहिजे. पण झालेलं तर दिसता. म्हणजे समजून घ्या की भगवान तुमच्या सुखाचे करता नाही, तसंच तुम्हाला दुःख देणारे, शाप देणारे सुद्धा नसतात भगवान. तर इथं काय सांगते वाचते ऐका. जिनेश्वर देव के स्तवन करने पर विघ्नों के समूह तो प्रलय को प्राप्त होते हैं. शाकिनी, भूत, पन्नग आदि भी विघ्नों के करने में अक्षम हो जाते हैं. म्हणजे जरी समोर आला तो साप आला, ती भूत आले, व्यंतर आले, तरी सुद्धा ते तुम्हाला उपद्रव करू शकत नाहीत. का? जसं कोण उपद्रव करू शकला नाही हो नमोकार मंत्राचं सानिध्य घेतल्यावर. कोणाचं उदाहरण आहे? कोणाचं? कोण होता हो तो? शुभम चक्रवर्ती. त्यांनी काय केलं होतं, जेव्हा नाव डगमगायला लागली त्यावेळेस त्यांनी आधार घेतला नमोकार मंत्राचा. तो जोरात नमोकार मंत्र म्हणू लागला. त्यामुळं तो समोर बसलेला व्यंतर काय करू शकत नव्हता. त्याला कळालं की जोपर्यंत या मंत्राचे स्मरण करते तोपर्यंत माझं काय, त्याला माझं विघ्न होणार नाही त्याच्यावर. त्यामुळं त्यांनी उपाय काढला आणि सांगितलं काय, तो पाण्यावर लिही आणि पाय ठेवून जा तर तरून जाशील. अशी अढळ श्रद्धा असायला पाहिजे होती की नाही हा मंत्र मला रक्षा करणार आहे, तिथं काय लिहिण्याने माझी रक्षा होणार नाही. इतकी अढळ असती ना श्रद्धा तर मेला नसता. पण लगेच ढळली अशी. असं ढळायला वेळ लागत नाही. म्हणून सांगतायत की किती दृढ राहायला पाहिजे. आत्ता या भवात मिळालं आपल्याला सगळं, हे कशावरून पुढच्या भवात राहणार? कशावरून आपल्याला हे सगळे सानिध्य असणार, भाव असणार, त्याची श्रद्धा असणार. असं नष्ट व्हायला निमित्त सतत कोणी ना कोणी भेटतं आणि आपण लगेच चलित होतो. म्हणून म्हणतात की दृढ रहा. विष निर्विषपने को प्राप्त हो जाता है. जिस उपयोग में विकल्प बहुलत्व नहीं है वहाँ विपदा का कोई स्थान कैसे हो सकता है. जेव्हा तुम्ही घाबरता ना तेव्हा त्या परिणामामध्ये चंचलता आहे, अस्थिरता आहे, एक व्यग्रता आहे, त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. काय म्हणले? हां,
हां जसं सांगितलं ना. हां म्हणजे तुम्हाला घाबरवणारं कोण हो? बाहेर कोणी नाही हेच सांगायला लागलेत. म्हणजे तुम्ही घाबरलात का? हां चोर येऊन गेला बाजूला. सांगा काय झालं? त्यांनी काय किती घाबरवलं हो तुम्हाला? आणि ते गेल्यावर किती दिवस दहशत आपल्यावर. म्हणजे त्यांनी तर काय केलं नाही, ते समोर पण आले नाही, तुम्हाला काय त्रास पण दिला नाही, पण किती त्रस्त झालो आपण. म्हणजेच म्हणायचंय काय की जितकी परिणामामध्ये विकल्प बहुलत्व आहे तेवढी विपदा आहे. लिहा वाक्य आपल्यासाठी. काय? जितकं विकल्प असणार तितकं संकट आहे. काय सांगितलं हो मी? जितके विकल्प असणार हां तितकी विपदा आहे. आणि त्याच्या विरुद्ध काय केलं? जितकी निर्विकल्पता असणार, जितकी विशुद्धी असणार तितकं सगळ्या संकटापासून सुटणार. म्हणून कुठल्याही रोगातून सुद्धा तुम्ही बरं होता ते 50% नाही 90% तुमच्या स्वतःतूनच होतं त्याचं रिकव्हरी. बाहेरचं ते 10% म्हणा जे काय तुम्ही औषध उपचार केला वगैरे त्याच्याद्वारे. पण पहिल्यांदा काय म्हणायचं आतून शक्ती कवर होत जाते तर तुम्ही त्या रोगातून बाहेर पडता. आणि त्याच्यासाठी कारण आहे शांती, थोडंसं सुख, प्रसन्नता. म्हणूनच म्हणतात ना तुम्ही जरी त्रास होतोय शरीरामध्ये, जरी उदय चालू आहे तरीसुद्धा एक प्रसन्नता अशी ठेवा की ते रोग हरून जायला पाहिजे तुमच्या त्या आनंदापुढं. याला मी दुःखी करू शकणार. त्यामुळं कुठले उदयसुद्धा तुम्हाला दुःखी करू शकत नाहीत. जसं ते मुनिराज ध्यानस्थ उभारलेले असताना त्यांना त्या व्यंतरांनी असा उपसर्ग केला की घाबरून पळून जाईल कोणतरी, इतके भयंकर किंवा आवाजांनी त्यात असल्या उपसर्गांनी कोणीतरी प्राण सोडून देईल. पण भगवंतांच्या चेहऱ्यावर अशी साधी काय म्हणायचं साधी भयाची निशाणी पण नव्हती. असे ते प्रसन्न बस आपल्या आपल्या धूनमध्ये, आपल्या आनंदामध्येच. शेवटी ते थकले आणि दूर झाले जे उपसर्ग करणार होते ते. म्हणजे म्हणायचं तुम्हाला पण जितकी व्यग्रता नष्ट होणार, जितकं तुम्ही आपल्या आनंदाचा अनुभव करणार तितकं सुख आहे, तितकी विपदा नष्ट होणार आहे. वस्तुतः विपदा मात्र विकल्प है. महत्वाचं वाक्य. काय म्हणले? विपदा काय हो? संकट काय आहे? बाहेर संकट काय नाहीच आहे ना, तुमचे विकल्पच संकट आहेत. असं कुठं वाटतंय? मोठ्या अक्षरात लिहा आपल्या वहीमध्ये. काय? विकल्पच विपदा आहेत. म्हणजे माझी विपदा माझे विचार आहेत, माझे परिणाम आहेत. रोग कुठला आहे हो तुम्हाला? सगळ्यांचे रोग मी सांगते. कुठले रोग आहेत तुम्हाला? तुमचे विचारच तुम्हाला रोगी बनवणारे आहेत. त्यामुळं सगळे रोग आहेत तुमच्याजवळ. आणि ज्याच्या विचारामध्ये शांती आहे, ज्याच्या विचारामध्ये निर्विकल्पता आहे त्याला एकच सुद्धा रोगी बनवू शकत नाही. कुठलेही बॅक्टेरियाज त्याला इन्फेक्ट होऊ शकत नाहीत. परद्रव्य के द्रव्य क्षेत्र काल भाव के अंश भी किसी अन्य में प्रवेश नहीं कर सकते. फिर मुझ में भी जब किसी अन्य की तत्व का स्पर्श भी नहीं होता तो पर विपदा या विपदा का कारण कैसे हो सकता है. तुम्ही म्हणताय विघ्न येतात, संकट येतात. कुठलं द्रव्य क्षेत्र तुमच्यामध्ये घुसून तुम्हाला संकट देणार आहे हो? तुम्ही म्हणताय बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. कुठले बॅक्टेरियाज तुमच्यामध्ये गेले हो? कुठे गेले? सर्दी झाली, कुठे गेले बॅक्टेरिया? शरीरात आले. तर ते माझ्यात आले का? मग जिथं आहेत तिथंच आहेत ते, त्यांच्या स्थानी आहेत. पण मी त्यांना माझ्यात घेतो ना, त्याच्यासाठी मी रोगी होतो. आणि त्यामुळं निरोगी व्हायचं तर तिथून सोडा. तुम्ही धरून बसलाय त्यांना, ते तुम्हाला त्रास देत नाहीत, तुम्हीच त्यांना धरून त्रस्त होताय. मग तेच की तुम्ही कोरोनानी मेलेले त्रस्त झालेले लई थोडे होते, पण ते झालं या भयानेच मेलेले अनेक जण होते. म्हणून त्याची दहशत किती. प्रत्येक द्रव्य का असर स्वयं उस ही में होता है. जे ते जरी बॅक्टेरियाज आहेत तरी सुद्धा त्यांचं कार्य सगळं ते त्यांच्यामध्ये करतात.
तुमच्यामध्ये काय करत नाही आहेत. शरीराचं कार्य शरीरामध्ये चालू आहे, तुमच्यामध्ये काय नाही होत. आत्म्याचं कार्य आत्म्यालाच मिळतंय फळ, पण तुम्ही काय करताय. शरीर दुःखी, शरीर रोगी तर मी दुःखी, शरीराला कष्ट तर मला कष्ट, ह्या भावनेनेच जास्त त्रस्त आहे. अतः मेरी विपदा कल्पना जाल को छोड़कर अन्य कुछ है ही नहीं. उद्या दिवसभरात परीक्षण करायचं. काय, मला जितक्या कल्पना आहे, जितके विकल्प आहे, तितकं संकट आहे. कुठलं संकट आहे सांगा काका आता समोर. मोठं संकट. संकट नाही ना. संकटच आहेत प्रत्येक दिवस, म्हणजे संसारामध्ये संकट आहे. तर जितके विकल्प करणार ना त्या गोष्टीबद्दल, तितकं जास्त आपली हेल्थ खराब होती, म्हणजे संकटच आलं परत. म्हणून त्याच्याबद्दल जेवढी निर्विकल्पता असणार ना, बस मी करताय सगळं होणार आहे, इतकी निश्चिंतता असेल तर सगळं कार्यसुद्धा सुरळीत होतं. पण कल्पना जाल को छोड़कर अन्य कुछ विकल्प विपदा नहीं है. सो वह विकल्प जाल निर्विकल्प परमात्मा की दृष्टि में अथवा निर्विकल्प घन एक स्वभाव अहेतुक निज चैतन्य तत्व की दृष्टि में कैसे स्थान पा सकता है. इसलिए जिनेश्वर भगवान के स्तूयमान होने पर कोई विघ्न होता ही नहीं. म्हणजे झालं काय हो, जेव्हा तुम्ही भगवंतांची भक्ती करता त्यावेळीस अन्य व्यग्रता थांबली ना, आणि मग त्यांना विषय करून त्यांची जाणीव करतोय, त्यांची भक्ती करतोय. म्हणजे काय झालं, इतर ठिकाणचे जे काय म्हणायचं, इकडं तिकडं पळणारे भयाचे विचार हे सगळे थांबले आणि एकाग्र झालात, आणि तुम्हाला हे विश्वास की बस माझं कल्याण होणार आहे आता. त्या विश्वासाने जी भक्ती करताय तुम्ही ना, त्याच्या निमित्तात तुम्ही निरोगी होता. ते सांगितलं इथं की ते भगवान हां आपण ते करतो शुभभावच झाले म्हणजे पुण्य मिळालं ना. मग आपल्या पुण्यामुळंच आणि विकल्पामध्ये पाप, असं म्हणजे सोप्या भाषेत मुलांना आपण सांगतो ना असं. हो की. आता मला सांगा, मंदिरात येऊन भक्ती करणारे अनेक जण आहेत, सगळ्यांचं विघ्न का दूर होत नाही हो. जाप करणारे, तुमचं व्रत उपास असलं तर खूप जण करतात. आमच्यावर संकट आलं, आम्हाला त्रास होतोय, कुठंतरी नवस बोलणार, विधान करणार, अनेक जण करतात. सगळ्यांचं विघ्न का नाही दूर होत. तेच की एक श्रद्धा, पूर्णपणे विश्वास नाही आणि एकाग्रता नाही. कुठं जायचं, म्हणून त्यांच्याकडे जायचं नाहीये, मला तुम्हाला तुमच्याकडं न्यायचंय की आपण त्यांच्यामुळं नाही बरे झालो, त्यांच्यामुळं संकट नाही दूर झालंय, तर माझ्यामुळंच. म्हणजे मी माझ्यासाठी जितकं उपयोग देतो ना, तितकी पवित्रता माझ्यामध्ये होणार, तितके निर्मळ परिणाम होणार, आणि ते मला माझ्या रोगातून संकटातून दूर करणार आहेत. मिहिरा संकट काय आपल्यावर, काव्या, रुपाली, काय आमच्यावर काय निर्विघ्न आहेत, आम्ही एकदम निराबाध आहेत. आम्हाला आमच्या संसारात कोणाचं विघ्न नाही, संकट नाही, आम्ही आपलं मस्त मजेत आहे. म्हणजे ते दिवस किती असते तो 4 दिवस, 5व्या दिवशी प्रत्येकाचा संसार त्याचं रंग दाखवणारच. त्याच्यासाठी सांगितलं की ही शरण, हे विचार, हे चिंतन, ही भक्ती आपल्या परिणामात सतत ठेवा, तर 4 दिवस काय, 400 दिवस, 400 वर्ष कधी तुम्हाला काय त्रास होणार नाही, कुठल्या भवात त्रास होणार नाही, हे सांगायला लागले. तथा इस सुकृत के फल में कल्पित लौकिक विघ्न भी स्थान नहीं पाते हैं. इस प्रकार उक्त प्रारंभिक भूमिका पाठ को पढ़कर चिंतन करना चाहिए. म्हणजे सांगतायत की जेव्हा तुम्ही हे म्हणता, किती आपले विचार एकाग्र झाले होते हो आजपर्यंत, रोज म्हणताय पूजन जे जे करता ते, पण तुम्ही माझं दुःख नष्ट करणारे असं सुद्धा भाव कधी जोडले नाहीत आपण भगवंतांशी. एक आपलं प्रतिक्षिप्त क्रियेने सगळं आपलं काय करायचं असतंय हो, पटकन उचलून इकडे टाकायचं असतंय, संपवायचं असतंय, बस पळायचं असतंय. त्यामुळं तशी एकाग्रताच जोडली नाही आपण. म्हणून काय सांगितलं की
त्याच्यासाठी सुद्धा एक कला पाहिजे आपल्यामध्ये, त्याच्यासाठी एक ध्यानाचं अवलंबन पाहिजे, चिंतन पाहिजे. तर एक मस्त गोष्ट काय सांगितली की एक चोर होता आणि एकदम निष्णात चोर, कधी तो कशात पकडला गेला नाही, जिथं पण चोरी करायला गेला तिथे एकदम सक्सेसफुली चोरी केली त्यांनी आणि त्याचं नाव झालं होतं सगळीकडं. पण त्याला कोणी पकडू शकलं नव्हतं, त्यामुळं सबूतच नव्हतं कोणाकडे की हा चोर आहे. त्यामुळं राजाला सुद्धा त्याचा एक आदर की श्रेष्ठ विद्वान म्हणतात ना, तसं एक श्रेष्ठ चोर म्हणून त्याला राजदरबारात आणून त्याचा सन्मान केला होता बरं का. आणि मग सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या त्या नगरामध्ये त्याची प्रसिद्धी की हा बेस्ट चोर आहे. पण कधी तो चोरी करताना पकडला गेला नाही. असे त्याचं सगळं आयुष्य गेलं. आता तो म्हातारा झाला होता आणि बेडवर पडलेला असताना त्याचा मुलगा त्याच्याजवळ आला आणि म्हटला की मला तुमची चोरीची कला शिकवा ना, तुम्ही तर वर चाललाय, मला उपयोग व्हायला पाहिजे का नको. मग वडील म्हणले चल, आणि त्या दिवशी रात्री त्याला घेऊन गेले एका मोठ्या सेठजींच्या घरी. माहिती होतं त्यांच्याकडे घबाड असतं वगैरे. आणि त्यांनी त्याला त्या मुलाला सगळं शिकवत आहेत बरं का. आता पण कसं शिकवत आहेत, विदाऊट वर्ड्स, एक शब्द न बोलता बरं का. चोर आहेत, धिडं द्यायला लागल्यावर काय व्हायचं, असं कर तसं कर तसं कर, त्यांची ट्रिक कशी होती ते सांगितली त्यातून. त्यांनी त्या घराच्या दारापाशी गेले, घर लॉक होतं. त्यांनी इतक्या एकाग्रतेने ते लॉक तोडायचा प्रयत्न केला की इकडं तिकडं कुठं लक्ष नाही, फक्त त्याच्याकडंच. आणि किती 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं झाले तरी सुद्धा त्यांचं काम चालू होतं ते तोडायचं. आणि हा मात्र बाजूला उभारून घाबरून इकडं बघतोय तिकडं बघतोय, कोण आलं तर काय केलं तर. आणि घामेने दरदरून, असं काय थंडीचे दिवस होते पण तरी पण घामे घूम झाला होता तो मुलगा. त्या मुलाकडे सुद्धा लक्ष नाही त्या चोराचं. अशी एकाग्रतेने, जसं तुम्ही पूजा कसं करता हो म्हणा, एकाग्रतेने तुमच्यापेक्षा पण ग्रेट काम करत होता तो. तर त्यांनी शेवटी ते कुलूप तोडलं, दरवाजा उघडला, आत गेला. तर आत अनेक दरवाजांना तशी लॉक होते आणि मग त्याला ते सगळं तोडत जायचं होतं आतमध्ये. आणि त्याचं काम एकदम बिंदास आपल्या घरात फिरलं होतं तसं तो पटपट पटपट फिरत होता, जात होता. पण हाच आपला दबक्या पावलाने घाबरत लपत चाललाय. आणि तो आता चोर निघाला आणि त्या सगळे दारमधले तोडत गेला आतमध्ये. आणि त्याला दिसली एक अलमारी, ते पण लॉक होती. त्याला कळलं की ह्याच्यामध्ये माल असणार आहे. त्यांनी त्या पण अलमारीचं काय केलं, लॉक काय केलं, काढायचा प्रयत्न केला खूप वेळ. आणि हे सगळं बघून निरीक्षण करतोय मुलगा. पण काय सांगत नाहीत वडील, असं कर तसं कर बरं का. सगळं त्यांचं काम करायलेत, म्हणजे ते चोरी करायलेत, शिकवायचं क्लास देत नव्हते, फक्त ते त्यांचं काम करत होते. आता ऐका पुढं काय झालं. तर त्या अलमारीचं त्यांनी लॉक काढला बरं का, त्यांच्याकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने. तर त्या मुलाला सांगितलं कपाट उघड. तर उघडल्यावर तिथं आत इतके सोने, रत्न, हिरे, माणिक, मोती, सगळ्याचे दागिने वगैरे असे खूप होतं मालमत्ता. त्यांनी काय म्हणले, कपाटात जा. त्या मुलाला म्हणले बरं का. तो मुलगा कपाटात गेला. तो आत गेला की यांनी बाहेरून लॉक केलं, चावी खिशात ठेवली आणि बाहेर पळून जायला लागले. आणि जाताना दरवाज्यात उभारून ओरडले, चोर चोर चोर. आणि पसार. कोण आता पोरगा आतमध्ये काय करायला हो, बाप गेला निवांत, घरी जाऊन झोपला पांघरून घेऊन. आणि मुलगा त्या लॉकमध्ये होता. सगळे शोधतायत आता कुठे आहे चोर, कोण आहे. सगळे लोक गोळा झाले. आता त्याला आत बसून सगळं ऐकायला यायला लागलंय बरं का. वडील असं का करतायत, नक्की काय चाललंय वडिलांचं, मला मारायला तर बसलेत का काय असं. आता आतमध्ये इतके विचार सुरू झाले आणि आता तर काय म्हणायचं, ओला चिंब झाला घाबरून. मग ते लोकांची पळापळी व्हायला लागलेली, आवाज यायला लागलं. सगळे लोक जमलेत. आता बाहेर पडून यायला स्वतःच्या रक्षेचा चान्सच नाही आणि बाहेर पडायचा चान्स नाही. पहिल्यांदा लॉक करून चावी वडिलांकडे होती. आता त्यांनी काय केलं, गपचूप बसला आतमध्ये. सगळे आले, पोलीस आले, सगळं शहानिशा सुरू झाली. सगळे पायाचे ठसे बघायला लागलेत. तर ते पायाचे ठसे येऊन त्या अलमारीपर्यंत थांबले. कुठं गेले पुढं,
हं? तर शक सगळ्यांना की इथंपर्यंतच कसं काय, आणि ते फिरले दुसरीकडं बरं का. तिथं आत गेल्याने लॉक होतं ना कपाट, त्यामुळं काय प्रश्नच नाही. त्यामुळं त्यांनी काय कपाट उघडलं नाही. मग आता त्याला आत मरल की विचार करायला कोणतरी येऊन म्हणजे आत पण मरण होतं, बाहेर पण मरण होतं, करावं काय सांगा त्यांनी. कोणाची दया करायची हो आता. त्याला काढावं त्यांनी, काढलं तरी मरणारच पकडला जाऊन. मग आता त्यांनी काय केली, ते घरातले नोकराणी होते ना, ते जरा सर्च करत बरं का. आता पोलिसांचं काम झालं म्हणल्यावर घरातले लोक सर्च करत तिथंपर्यंत आले, अलमारीपर्यंत. त्याला त्यांच्या पायाच्या आवाजावरनं समजलं की कोणीतरी लेडीज आहेत. त्यांनी काय केलं, आतमध्ये बसून युक्ती केली एक, आणि त्यांनी त्या उंदरांचा आवाज केला जे की कुरतडतायत, ते कपाट कुरतडतायत किंवा काय आतलं कपडे खातायत वगैरे, असं कसला आवाज असतो माहीत नाही मला, कसला असतो उंदरांचा आवाज. तर ते आत बसून असं उंदीर कुरतडतायत अशा टाईपचा आवाज केला त्यांनी, त्या मुलाने. मग त्या दोघांना शक आलं की आतमध्ये काहीतरी प्राणी उंदीर वगैरे तर नाही ना असं म्हणून. त्यांनी काय केलं, लाईट्स वगैरे त्यांनी आधीच तोडली होते चोरांनी, त्यामुळे लाईट नव्हते घरामध्ये. त्यांनी जाऊन एक दिवा आणला, पणती दिवा मेणबत्ती काय तर असं, आणि ते आणून त्यांनी त्या अलमारी उघडली आणि असं आतमध्ये बघतायत काय आहे दिसतंय. तर तो चोर बाहेर आला आणि त्यांनी फुंकून टाकली. समोर होतं ना ज्योत, ती ज्योत अजून त्यांनी दाखवणार, आतमध्ये बघणार, तर ते फुंकली आणि त्यांना ढकलून पळाला बाहेर. पण बाहेर पडला तर काय कोण नव्हतं बाहेर, सगळं घर भरलं होतं. आणि माणसांना कळलं की कोणतरी आहे, त्यांनी आपलं तोंड झाकलं होतं, पण तरीसुद्धा कोणतरी आहे म्हणल्यावर 10 माणसं त्याच्या मागं पळाली. आता सगळीकडं लपत छपत पळत पळत कुठं कुठं तो खूप दूरपर्यंत गेला, आणि त्याला कुठनं काय सुचलं माहीत नाही. जवळ विहीर होती, मोठं दगड टाकलं विहिरीत आणि जाऊन झाडामागं लपून बसला. त्या विहिरीतल्या पाण्याचा आवाज आला की लोक पाण्याजवळ आली आणि बघितली तर पाण्यात पडलेलं दिसलं, काहीतरी पडलं होतं. काय पडलं होतं माहीत नाही. आणि मग सगळ्यांना वाटलं की यांनी जीव दिला आणि आपलं ते सगळे निघून गेले. आता हा कुठं गेला सांगा. तो म्हणला तिथनं सुटला आणि डोक्यात चक्र, वडिलांनी असं का केलं, मला मारायला बसलेत कसलेत वडील हे, असला कुठं धडा असतोय, कुठून चूक केली मी त्यांना शिकवा म्हणून. सगळे डोक्यात हे विचार, आणि अशा त्या क्लेशाने जाऊन वडिलांपर्यंत पोहोचला घरी. तर वडील आपलं मस्त पांघरून घेऊन झोपले होते. असले असते वडील. गेला आणि यांनी पांघरून खेचून काढलं आणि विचारलं काय चाललंय तुमचं, मला कुठं मरणाच्या दारात सोडून आला आणि तुम्ही आपलं निवांत झोपला इथं. असलं कुठं पाठ शिकवत असतात का म्हणले कुठले शिक्षक. वडील आपलं मस्त निवांत उठले हळूच आणि सांगतायत की चोरी हा विषय शिकवण्यासारखा नसतो. म्हणले तू आलास म्हणजे शिकलास. मग हे तुला मी म्हणजे चोरीमध्ये बुद्धी नसती वापरायची, चोरीमध्ये ऑन द स्पॉट तुम्हाला जे होईल जे कळेल ते करायचं असतं. शिकवून तुला मी करायला लागलो तर कुठलीच चोरी तुला करता येणार नाही. कारण प्रत्येक घर वेगळं, प्रत्येकाचे काय म्हणायचं स्ट्रक्चर वेगळं, तिथले लोक वेगळे, तिथलं टॅक्ट वेगळी वापरायला पाहिजे. काय म्हणून मी तुला शिकवणार. तू तिथून सुटून इथंपर्यंत आलास म्हणजे पास, शिकलास. मग त्यांनी कला कुठनं आली हो त्याला. वडिलांनी काय शिकवलं, वडिलांनी शिकवलं नाही, त्यांनी नेऊन बंद करून लॉक करून ठेवलं बस. तिथून बाहेर पडायची कला त्यांनी स्वतः त्याच्या अंतरंगातून काढली आणि मग त्यामुळं तो सुटू शकला. आणि मग त्याला कळालं की खरोखर वडील उगीच ग्रेट चोर झाले नाही आहेत, त्याच्यासाठी असं त्यांनी अनेक संकटांना फेस केलं असणार आहेत. त्यांची संकटं दूर कोण केली, त्यांनी स्वतः. काय म्हणताय, असंच म्हणलं की आपल्याला सुद्धा तो त्या अलमारीमधनं बाहेर कसा पडला, आपल्या विचाराने, आपल्या युक्तीने, आपल्या टॅक्टने.
तसं तुम्हाला संसाररूपी कैद आहे, हे शरीररूपी कैद आहे, कर्मरूपी जेल आहे, त्यातून बाहेर पडायचंय. कसं पडणार आहे हो? त्याची कला आहे ध्यान. आणि ते ध्यान कोणी शिकवल्यावर होत नाही. ध्यान कसं येणार हो तुम्हाला? किती शिकवल्यावर ध्यान करणार तुम्ही? जसं तो मुलगा त्या वडिलांकडे फक्त बघत राहिला, फक्त निरीक्षण करत राहिला काय करतायत वडील, आणि वडील सुद्धा काय कोणाला एकाला शब्दाने सांगायला गेले नाहीत मुलाला असं कर तसं कर, बस ते आपली एकाग्रतेने आपलं काम करत होते. तसंच जिनेंद्र भगवान आपली क्रिया स्वतः करतायत आणि ते तुम्हाला सांगतायत त्या क्रियेतून की असं करा तर तुम्ही पण बाहेर पडणार, नाहीतर बसा लॉकरमध्ये. कुठल्या? हे शरीररूपी कैद आहे, जेल आहे. म्हणजे म्हणलं ना त्यांनी, काय म्हणलं? तन पिंजर में बंद कियो मोहिया सो कोण छुडावे. या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये तुम्ही अडकलाय तर ह्याच्यातून बाहेर पाडणार कोण तुम्हाला? तुम्ही स्वतः. म्हणून म्हणलं की असं ध्यान, असं चिंतन, त्याची कला आपल्यामध्ये आहे हे जाणून त्याचं अनुसरण करणार, प्रयोग करणार तर कुठली जगात शक्ती नाही आहे तुम्हाला लॉक करून ठेवण्याची. त्यामुळं तुम्ही सहज मुक्त होऊ शकता. त्याची कला आहे म्हणजे स्वतःचा अनुभव, सम्यक दर्शन, आनंद, प्रसन्नता. आणि एक वाक्य काय चांगलं सांगितलं महत्त्वाचं? विपदा विकल्पच विपदा आहेत. म्हणजे जितके तुम्ही विकल्प करणार तेच संकट आहे, तुमचे विकल्पच संकट आहेत. विकल्पामुळे संकट येतात असं पण म्हणत नाही आहेत. विकल्प आहेत तेच संकट आहे. त्यामुळं सांगतायत निर्विकल्प राहा तर तेच सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. म्हणून भगवान संसारातून मुक्त झाले ते निर्विकल्पतेच्या आधारानेच. म्हणून आपल्याला सुद्धा तोच मार्ग अवलंबन करण्यायोग्य आहे. हो, जाणा स्वतःच्या निर्विकल्प स्वरूपाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणतेही संकट नाहीच, विपत्ती नाहीच, विकल्प नाहीतच. पहा, शरीराचा, कर्माचा, संसाराचा माझ्याशी काहीही संबंध नाहीच. अनुभवा, मी तर अशरीरी आहे, निष्कर्म आहे, निसंसार स्वरूप आहे, सर्वापासून अस्पर्शी भिन्न आत्माच आहे. प्रसन्न स्वरूपोऽहं, सुख स्वरूपोऽहं. ओम विसर्जन. नमो अरिहंत.